ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 12 आणि 28% जीएसटी स्लॅब बंद, फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार। 22 सप्टेंबर पासून नवे जीएसटी दर लागू, आरोग्य आणि जीवन विम्यावर जीएसटी नसणार। नवीन जीएसटी स्लॅबमुळे शेतकऱ्यांना दिलासा, ट्रॅक्टर आणि शेती यंत्रावर 5% जीएसटी असणार। यापूर्वी ट्रॅक्टरवर 18% जीएसटी आकारण्यात येत होता। बिहारमधील काही शब्दांवरून संभ्रम, कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू, सोमवार मंगळवारपर्यंत कोर्टात जाणार, भुजबळांची माहिती। तर ओबीसींनी उपोषण न करण्याचं भुजबळांचं आवाहन। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेत ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडेंसह अतुल सावे, दत्तात्रय भणित समिती सदस्य। उद्या बारामतीत लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात मोर्चा, ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मोर्चाचं आयोजन, लक्ष्मण हाकेंची माहिती। अतुल सावे आज ओबीसी आंदोलकांची भेट घेणार, अतुल सावेंच्या हस्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुटणार। ओबीसींनी हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करावा, शंका दूर होतील। एका जीआरमध्ये मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत, टप्प्याटप्प्याने सर्व काही करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। नारायण राणेंवर आज तातडीने शस्त्रक्रिया होणार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेसाठी ते जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल। वैभव खेडेकरांचा आज भाजप प्रवेश, आज दुपारी 3 वाजता भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश होणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश होईल। राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांच्या बाप्पाचं दर्शन, वर्षा निवासांनी राज ठाकरे बाप्पांच्या चरणी नतमस्तक, दर्शनावेळी शर्मिला ठाकरेही उपस्थित। जयंतपोर्ट PSA मुंबई टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचं आज उद्घाटन, पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार, मुख्यमंत्री फडणवीस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी उपस्थित राहणार। पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्थानकं मिळणार, स्वारगेट ते कात्रज दरम्यान 2 बालाजीनगर बिबवेवाडीमध्ये मेट्रो स्थानकं उभारली जाणार। सरकारकडून 683 कोटींच्या अतिरिक्त खर्चास मंजुरी। संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढ, लाभार्थ्यांना दरमहा 1500 ऐवजी 2500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता, दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता। मुंबई बँकेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना 0% व्याजदराने कर्ज योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हिडिओ कॉलवरून लाडक्या बहिणींशी संवाद। लंडनमधील महाराष्ट्र भवनासाठी 5 कोटींचा निधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते धनादेश सुपूर्द। नंदुरबार जिल्ह्यातील शिडमाळ गावात रस्ता नसल्यामुळे गरोदर महिलेला झोळीतून नेण्याची वेळ, 4 किलोमीटरची पायपीट करत महिलेला रुग्णालयापर्यंत पोहोचवलं। नागपूरच्या बाजारगाव परिसरातील सोलार कंपनी स्फोट, विस्फोटकं बनवण्याचं काम करणाऱ्या सोलार कंपनी स्फोट, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू तर स्फोटात 13 कर्मचारी जखमी। गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेचे 10,000 कर्मचारी तैनात असणार, मुंबईत 70 नैसर्गिक स्थळं आणि 290 कृत्रिम तलावांची विसर्जनासाठी व्यवस्था। दिल्लीसह उत्तर भारतात पावसाचा हाहाकार, दिल्लीत अनेक भागात पूरस्थिती, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जम्मू काश्मीरमध्ये पुरात अडकलेल्यांचं BSF जवानांकडून रेस्क्यू, पट्टकोटली परिसरात 2 हेलिकॉप्टरद्वारे 47 जणांना वाचवलं। हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता, तर पुण्यासह घाट परिसर, ठाणे, मुंबई, रायगडला ऑरेंज अलर्ट। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।